वर्ष बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांसाठी संमिश्र ठरलं। यावर्षी अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, तर काही चित्रपट फ्लॉप ठरले। चला तर मग सरत्या वर्षानिमित्त या वर्षी गाजलेल्या चित्रपटांची कमाई आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी जाणून घेऊया सविस्तरपणे। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। एक स्काय फोर्स हा 2025 मधील भारतीय हवाई दलावर आधारित एक महत्त्वाचा चित्रपट आहे। हा चित्रपट 24 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर यांनी केले होते। अक्षय कुमार विंग कमांडर कुमार ओम आहुजा यांच्या मुख्य भूमिकेत होता, तर वीर पहार याने स्क्वॉड्रन लीडर FB देवैया यांची भूमिका पार पाडली। या चित्रपटाने भारतात सुमारे 131 कोटी रुपये निव्वळ कमाई केली होती। 2 छावा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण जीवनावर आधारित एक भव्य ऐतिहासिक चित्रपट होता, ज्यात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका केली होती, तर रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्त यांच्यासारखे कलाकार झळकले होते। या चित्रपटात मराठी कलाकार देखील दिसून आले। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या आईची भूमिका ही नाना पाटेकरांच्या बायकोनी साकारली होती। हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला होता। शिवाजी सावंत यांच्या गाजलेल्या मराठी कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 750 कोटींचा टप्पा पार केला होता। तो मराठी तसेच हिंदी आणि तेलुगूमध्ये देखील प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी याला खूप प्रतिसाद देखील दिला होता। 3 सिकंदर हा 2025 मधील सलमान खानचा बहुचर्चित ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे। हा चित्रपट 30 मार्च रोजी ईदच्या मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य प्रसिद्ध दिग्दर्शक AR मुरुगदास यांनी केले होते। सलमान खान, सत्यराज, काजल अग्रवाल या चित्रपटात झळकले होते। या चित्रपटात एका भीषण बॉम्बस्फोटात त्याची पत्नी सईश्रीचा मृत्यू होतो। सईश्रीने तिचे अवयव दान केलेले असतात। या प्रवासात त्याचा सामना एका भ्रष्ट राजकारण्याशी होतो, जो आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी सिकंदरला लक्ष्य करतो। चित्रपटाने जगभरात सुमारे 176 कोटी दरम्यानची कमाई केली होती। 4 केसरी चॅप्टर 2 द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियांवाला बाग हा 2025 मधील ऐतिहासिक कोर्ट रूम ड्रामा चित्रपट आहे। हा चित्रपट 18 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केले आहे। अक्षय कुमार, R माधवन, अनन्या पांडे, रेजिना कॉस्टांडा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। यात अक्षय कुमारने C सकरंदन नायर यांची भूमिका साकारली, जे भारतीय वकील असतात। त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला कोर्टात आव्हान दिले आणि या भीषण हत्याकांडाचे सत्य जगासमोर आणण्यासाठी लढा दिला। चित्रपटाने भारतात सुमारे 94 कोटींपर्यंतची कमाई केली होती। 5 रेड 2 हा 2025 मधील एका गाजलेला क्राईम थ्रिलर चित्रपट आहे। हा चित्रपट 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले होते, ज्यांनी या मालिकेतील पहिल्या भागाचेही दिग्दर्शन केले होते। IRS अधिकारी अमय पटनायक यांच्या मुख्य भूमिकेत अजय देवगण होते। या चित्रपटात रितेश देशमुखने एका शक्तिशाली आणि भ्रष्ट राजकारणाची भूमिका साकारली। कथा पहिल्या भागाच्या 7 वर्षांनंतरची असून यात पुन्हा एकदा प्रामाणिक आयकर अधिकारी अमय पटनायक एका मोठ्या पांढऱ्या पेशी गुन्ह्यांचा तपास करतात। यात एका मोठ्या उद्योगपतीने आयकर विभागाची सुमारे 100 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण केंद्रस्थानी आहे। चित्रपटाने भारतात सुमारे 173 कोटी जमा केले होते। 6 सितारे जमीन पर हा 2025 मधील लोकप्रिय चित्रपट आहे, ज्यामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत होता। हा चित्रपट 20 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता। हा चित्रपट आमिर खान प्रोडक्शनने निर्मिती केली असून दिग्दर्शन RS प्रसन्ना यांनी केले होते। ही कथा गुलशन अरोरा नावाच्या एका रागीट आणि हट्टी बास्केटबॉल प्रशिक्षकाची आहे। त्याला शिक्षा म्हणून डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांच्या संघाला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दिली जाते। या प्रवासात तो स्वतःमधील कमतरतांवर कशी मात करतो आणि मुलांकडून काय शिकतो हे यात दाखवलं गेलं आहे। भारतात या चित्रपटाने एकूण 165 कोटी रुपयांची कमाई केली होती। 7 सय्यारा हा मोहित सुरी दिग्दर्शित आहान पांडे आणि अमित पड्डा अभिनीत एक हृदयस्पर्शी प्रेमपट आहे, जो वाणी आणि क्रिश यांच्या प्रेमाची कथा सांगतो, जिथे ते दोघे एकत्र संगीत तयार करतात आणि त्यांचे प्रेम फुलत जाते। या चित्रपटासाठी जेनझीकडून खूप प्रतिसाद देखील मिळाला होता। चित्रपट पाहून रडतानाचे व्हिडिओ बरेच काळ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यामुळे या चित्रपटाची
आणि चित्रपटातील गाण्यांची क्रेज जेनझींमध्ये आजही पाहायला मिळते आणि हा चित्रपट 18 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर सय्याराने 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता. 8. धडक 2चा स्पिरिच्युअल सिक्वेल असून तमिळ चित्रपट परियेरम पेरुमल वर आधारित आहे. हा चित्रपट 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक शाजिया इक्बाल यांनी केले होते. सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट जातीय भेदभाव आणि आंतरजातीय प्रेम संबंधावर आधारित एक गंभीर ड्रामा आहे. निलेश हा एक मागासवर्गीय समाजातील कायदे शाखेचा विद्यार्थी असून त्याला उच्चवर्णीय विधीशी प्रेम केल्यामुळे कॉलेज आणि समाजात मोठ्या संघर्षाला आणि अपमानाला सामोरे जावे लागते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संमिश्र कामगिरी केली. या चित्रपटाने 60 कोटी रुपयांची कमाई केली होती. 9. जॉली LLB 3 हा सुभाष कपूर दिग्दर्शित अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या कोर्टरूम ड्रामा आहे, जो शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या लढ्यावर आधारित असून या दोन्ही जॉली एकत्र येऊन शक्तिशाली आणि उद्योगपतींविरुद्ध उभे राहतात. यात सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अमृता राव, गजराज राव, सीमा बिस्वास यांचाही समावेश आहे. हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला होता. 10. थामा हा आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, जो दिवाळी 21 ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला होता. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा चित्रपट वेताळ विश्वातील एक प्रेमकथा असून समीक्षकांनी याला संमिश्र प्रतिसाद दिला होता. काही जण याला हॉरर युनिव्हर्समधील कमकुवत दुवा म्हणतात, तर काही जण यातील प्रेम कथेवर लक्ष केंद्रित करतात. या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला होता. 11. हक हा 2025 मधील एक महत्त्वाचा भारतीय कोर्टरूम ड्रामा आहे. हा चित्रपट 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुपर्ण एस वर्मा यांनी केले होते. यामी गौतम धर, इम्रान हाशमी हे मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट 1985च्या ऐतिहासिक शहाबानो खटल्यावर आधारित आहे. कथा एका मुस्लिम महिलेच्या हक्कांच्या लढ्याभोवती फिरते, जी तिच्या पतीकडून घटस्फोट मिळाल्यानंतर पोटकीसाठी कायदेशीर लढा देते. या चित्रपटाने भारतात सुमारे 23 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. 12. धुरंधर 2025 मधील भारतीय चित्रपटसृष्टीतील एक ब्लॉकबस्टर स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य धर यांनी केले. या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन आणि अर्जुन रामपाल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. रणवीर सिंगने हमजा नावाच्या एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे, जो पाकिस्तानातील लियारी भागात घुसून दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे मिशन राबवतो. भारतात या चित्रपटाने आतापर्यंत 454 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर यापैकी तुम्हाला चित्रपट कोणता आवडला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवून सांगा.